तर एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मी आलो होतो, कारण या महायुतीला अनेक ठिकाणी यश मिळालं पाहिजे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महायुतीसोबत आहे सांगण्यासाठी. त्याचबरोबर आज मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आणि रिपब्लिकन पक्षाला एक जागा सुटली नव्हती. त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अमित साटम आणि अरुण दरेकर यांना आता सांगितलेलं आहे की RPIला त्यांच्या कोट्यातल्या 4-5 जागा बघायचं आहे आणि काही जागा ज्या आहेत त्या शिवसेनेच्या कोट्यातून आम्हाला घ्याव्यात. त्यासाठी एकनाथ शिंदेना भेटावं असं ते त्यांनी मला सांगितलं होतं. त्या प्रमाणात ठाण्यामध्ये त्यांनी वेळ दिली होती, त्याप्रमाणे आज मी इथं आलेलो आहे. त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे आणि ज्या ज्या ठिकाणी अलायन्स झालेला आहे त्या ठिकाणी एकत्रित करणार आहोत आणि ज्या ठिकाणी अलायन्स झाला नाही त्या ठिकाणी सुद्धा निवडणुकीनंतर आम्ही सगळे एकत्र येणारच आहोत. त्यामुळं अनेक ठिकाणी 29 जे महानगरपालिका आहे त्याच्यामध्ये 90-95% ठिकाणी आम्ही जसं आमचा महापौर होणार आणि मुंबई आणि ठाण्याचा महापौर तर आमचा ठरलेलाच आहे. मुंबईचा महापौर तर आमचा होणारच आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांवर आम्ही चर्चा केलेली आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महायुतीसोबत आहे. अनेक शहरामध्ये रिपब्लिकन पक्षाला एक जागा मिळाली नाही, कारण भाजप शिवसेनेची चर्चा अनेक दिवस चालली आणि कधी ती तुटलेली आहे, कधी झालेली याच्याबद्दल बातम्या आल्या आणि त्या या चर्चेमुळं RPIला जागा देता आली नाही असं ते म्हणाले. त्याच्या बदल्यामध्ये ऑप्शन आणि काही कमिट्या देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. त्याप्रमाणे रिपब्लिकन पक्षाला सत्तेचा सहभाग नक्की अनेक ठिकाणी मिळेल अशा पद्धतीचा आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आणि रिपब्लिकन पक्षाने त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही आपल्यासोबत आहोत. महायुती म्हणून आपल्याला अनेक ठिकाणी लढायचं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी युती झालेली नाही आहे त्या ठिकाणी 1-2 दिवसामध्ये कुठली युती पुन्हा होऊ शकते का या संबंधामध्ये सुद्धा प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही प्रयत्न करतायत. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी युती तुटलेली आहेत त्या ठिकाणी पुन्हा युती करण्याच्या संबंधामध्ये सुद्धा विचार होऊ शकतो आणि ही निवडणूक आमच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. मुंबई आणि ठाण्याची महाराष्ट्रातल्या सर्व महापालिकांच्या तुलनेमध्ये मुंबई आणि ठाण्याची महानगरपालिका अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्या दोन्ही महानगरपालिकांमध्ये महायुतीचा महापौर आहे तो झालाच पाहिजे अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. त्यासाठी रिपब्लिकन पक्ष आपल्या BJP शिवसेनेसोबत आहे हे सांगण्यासाठी जाऊन एकनाथ शिंदेना भेटण्यासाठी आलो. साहेब, मुंबईमध्ये भारिप म्हणजे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस एकत्र येते, काय फटका बसत तुम्हाला काय वाटतं? मुंबईमध्ये जरी काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर जरी एकत्र आले तरी जे दलित मतं आहे, जे आंबेडकरी मतं आहे मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या पक्षासोबत आहे आणि त्यामुळं काँग्रेसला काही त्याचा वंचितचा फायदा होणार नाही आहे. वंचितला